जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, 4ही आरोपी 2 तासात अटक. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन पोलिसांची त्वरित कारवाई. दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी अकोला जिल्ह्यातील उमरी परिसरात युवक नामे ओम मोहन राऊत वय 20 वर्ष राहणार मोठी उमरी अकोला हा त्याच्या मित्रासह दुचाकीने PKV येथील शिवमंदिरात दर्शनासाठी जात असताना रौनक मंगल कार्यालय समोर मोठी उमरी अकोला येथे यातील आरोपी नामे अंकुश पिंपळकर, रोशन होपळ, गौरव काळे, अनुप वाहुरवाघ सर्व राहणार लहान उमरी अकोला यांनी ओम राऊत याची गाडी अडवून एका वर्षापूर्वी झालेल्या जुन्या मारहाणीवरून राग मनात धरून संगनमत करून ओमची कॉलर पकडून शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. अंकुश पिंपळकर याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड ओमच्या डोक्यावर मारला व गौरव काळे याने ओमच्या पाठीमागून 2 वेळा चाकूने वार केले व इतरांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चंडक, मान्य पोलीस निरीक्षक शंकर शेडके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, महिला पोलीस निरीक्षक मालती कायटे, पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन यांना आरोपी यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याकामी पथक तयार करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक सिव्हिल लाईन अकोला यांनी वेगवेगळे पथक तयार करून सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण करून गुप्त बातमीच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने आरोपी नामे गौरव सहदेव काळे वय 22 वर्ष राहणार लहान उमरी, अनुप दिनेश वाहुरवाघ वय 21 वर्ष राहणार लहान उमरी व पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथील पथकाने अंकुश अनिल पिंपळकर वय 21 वर्ष राहणार लहान उमरी, रोशन रामदास होपळ वय 23 वर्ष राहणार लहान उमरी या गुन्ह्यातील आरोपितांना अटक केले. सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.